नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या द ग्रेट मराठा चॅनलमध्ये. कोण म्हणतं मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत? जर मराठी माणसाने ठरवलं ना तर तो सगळं काही करू शकतो. तर आज आपण अशाच एका मराठी उद्योजकाला बिझनेसमॅनला भेट देणार आहोत, ज्याचं लोकेशन आहे अंधेरी वर्सोवामध्ये. सो नमस्कार दादा, तुमचं नाव काय रामदास पापल, आणि तुमच्या शॉपचं नाव काय? सुननास मोमो. तर तुम्ही हा मोमोचा बिझनेस कधीपासून करता? कारण का जेवढं मी ऐकलंय, मोमोज हा नॉर्थ इंडियनमधली फेमस डिश आहे. तर महाराष्ट्रामध्ये का मराठी माणसाने चालू केलेला मी हा पहिलाच मोमोजचा व्यवसाय बघितला आहे. मला आता लगभग 4-4.5 वर्ष झालं मी हा बिझनेस करतोय. ह्या बिझनेसमध्ये मी पहिले कांदे बटाटे विकत होतो आणि एक माझा मित्र आहे सुनील अधिकारी म्हणून, नेपाळचा मित्र आहे. तो माझ्याकडून कांदे घ्यायचा मोमोजसाठीच. ओके. तर कांद्यामध्ये मला काही जास्त प्रॉफिट नव्हता, तर त्यांनी मला सगळा सेटअप दिला, त्याचं नाव दिलं, त्याच्या बिझनेसचं नाव दिलं, सगळं दिलं आणि त्यांनी मला इथे उभं केलं. तर आतापर्यंत जे काय आहे तो बाहेर रॉयल्टी घेतो, लोकांना द्यायचं बोललं तरी देत नाही तो सहसा, कोणाला जर बोललं तरी पैसे लागतात रॉयल्टीचे. त्यांनी मला फ्री ऑफ द कॉस्ट मला सहकार्य केलं, त्यांनी मला ह्या धंद्यात आणलं. आज 4-4.5 वर्ष झालं मी एकदम स्टेबल आहे आणि व्यवस्थित आहे. आणि मग हा जेव्हा तुम्ही बिझनेस करायचा विचार चालू केला तेव्हा तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये काही अडचणी आल्या? अडचणी तर तशा काय नाही आल्या. मला पहिल्यापासून कुकिंगची आदत होती ना, ओके. तुम्हाला पहिल्यापासून इंटरेस्ट होता कुकिंगमध्ये, तर त्याच्यामुळं मी शिकलो आणि आता मी सगळं आपलं स्वतः बनवतो. त्याच्या संगती मिळून आम्ही 7-8 जणांचा ग्रुप आहे आमचा. तर आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतःचं सगळं सेटअप हा स्वतःचा आहे आणि सगळं घरी बनवलं जातं आणि सगळं प्रॉपर बनवलं जातं. म्हणजे हा मोमोज बनवण्यासाठी जे काही पदार्थ लागतात ते सगळे मसाले वगैरे सगळे घरी टोटल घरी. त्याच्यात काही मेयोनीज सगळं ऑथेंटिक आणि चांगलं आणि व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. आणि हा जेव्हा बिझनेस चालू केला किंवा आत्ता पण तुमच्यासोबत किती लोक आहेत? आता बघायला गेलं तर माझ्या सांगते हा माझा एक हेल्पर आहे आणि मी ह्या बिझनेससाठी आम्ही दोघं मिळून करतोय. ओके. म्हणजे तुम्ही अजून पण बिझनेस करताय? अजून साईडला माझ्या मित्राचे, जे मी तुम्हाला बोललो ना सुनील अधिकारी, मग त्या मित्राचे माझे. तर त्याच्या ग्रुपमध्ये मी बसून बनवतो आणि मग आपला माल घेऊन इकडे निघतो. तर मग तुम्ही आपल्या मराठी बांधवांना काय सांगू इच्छिता? जर मराठी माणसाने ठरवलं तर तो बिझनेस करू शकतो की नाही? मराठी माणसाने इंटरेस्ट दिला तर सगळंच काय करू शकतो. बरोबर. इंटरेस्ट पाहिजे. मेन काय, मराठी माणूस आहे ना, आपलं मराठी माणसं घ्यायला कमी येत नाही. करेक्ट. आता समजा मी मराठी पडल्यामुळं माझ्याकडे लोक येऊन जरा विचारतात, तुम्ही मराठी असताना तुम्ही फ्रीजरवाले आणतात का, स्वतः बनवतात का, असे मला प्रश्न विचारतात. तर मी आता थोडा हे करतो आणि कसं नेपाळी चेहरा असल्यामुळे लोक बोलतात की मोमोज हा नेपाळ्यांचा डिश आहे. पण मी स्वतः करून दाखवतो की मी माझा स्वतःचा आहे आणि मी स्वतः बनवतो. नाही ते तर आहे. मी इकडे येऊन मोमोज, म्हणजे मी जेव्हा पण असते प्रत्येक संडेला मी विचार करते की कुठे जाणार. इथे लाईनीनुसार अजून 2-3-4 मोमोजचे आहेत ऑप्शन, पण इकडचे मोमोज तर ऑलवेज बेस्ट असतात. तर लोकांना जर आपल्या चविष्ट मोमोचा आस्वाद घ्यायचा असेल तर कुठे यावं लागेल? 7 बंगलो पंचवटी टावर ऑपोजिट, सीझन वाईन शॉप ऑपोजिटच्या समोर आपला स्टॉल आहे. तिकडे येऊन तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी पण देता? ऑनलाईन डिलिव्हरी आपलं स्विगी झोमॅटो जे आहे ते आपल्या लोकल ब्रँचवरून आहे इथं, आणि इकडनं फ्री होम डिलिव्हरी आपल्याला आहे. होम डिलिव्हरी पण असते? ऑलमोस्ट एरिया. ओके. तुम्ही बघू शकता इकडे दादांकडे व्हेज, नॉनव्हेज. व्हेजमध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटीचे मोमोज बघायला भेटतील. नॉनव्हेजमध्ये पण मलाई मोमोज, चिली मोमोज, पेरी पेरी मोमोज, शेजवान मोमोज. इथे खूप सारे ऑप्शन आहेत. तर चला मग आज आपण व्हेज असल्यामुळे व्हेज मोमोज ट्राय करूया. तर चला मग फायनली आपले गरमागरम मोमोज रेडी झालेले आहेत. तर प्रेक्षकांना तुम्ही पण या खायला. अप्रतिम. तर तुम्ही बघू शकता दादा ओनर असून इकडे स्वतः मोमोज बनवत आहे. तर अशाच मराठी बिझनेसबद्दल जाणून घेण्यासाठी आणि मराठी बांधवांना सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. शॉपचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत. धन्यवाद.